नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, 10वी सीबीएसई ची बोर्ड एक्झाम अवघ्या 100 दिवसावर येऊन ठेपली आहे. आजच्या डेट पासून तर इथून बोर्ड एक्झामच्या शेवटच्या डेट पर्यंत म्हणजे 17 तारखेपर्यंत आपल्याला 100 दिवस आता बोर्ड एक्झाम करता उरलेले आहेत. या 100 दिवसाचं प्लॅनिंग कशा पद्धतीनं करावं याकरता मी एक डायनेमिक चार्ट आपल्या सगळ्या विद्यार्थ्यांना, जीनियसच्या विद्यार्थ्यांना दिलेला आहे. या चार्टच्या माध्यमाने नेमका अभ्यास करण्याची परफेक्ट पद्धत आपल्या लक्षात येणार आहे. मित्रांनो, आपल्याला एकूण 5 विषय आहेत आणि प्रत्येक विषयामध्ये सरासरी आपण जर 20 लेसन जर पकडले तर आपल्याला एका विषयाकरता 20 दिवस इथून बाकी राहिलेले आहेत. एका लेसनचा, एका सब्जेक्टचा अभ्यास करायला 20 दिवसाचा टाइम आपल्या हातामध्ये आहे. मग त्याकरता हा काउंटडाऊन चार्ट तुम्हाला दिलाय. हा काउंटडाऊन चार्ट तुम्हाला तुमच्या स्टडी रूम मध्ये लावायचा आहे. आणि बघा, आजच्या डेट पासनं इथं तुम्हाला लक्षात येईल की आजच्या डेट पासनं आपल्याला 10/11 पासून आपलं काउंटडाऊन सुरू होईल. या काउंटडाऊन चार्ट मध्ये आपल्याला करायचं नेमकं काय आहे? आपल्याला एकूण जे लेसन आहेत या लेसनच्या अनुषंगानं आपल्याला अभ्यासाचं प्लॅनिंग करायचं आहे. जसं उदाहरणार्थ सायन्स या विषयाचा विचार केला तर सायन्समध्ये बायोचे आपल्याला 5 लेसन, फिजिक्सचे 4 लेसन आणि केमिस्ट्रीचे 4 लेसन आहेत. म्हणजे टोटली असा जर विचार केला तर 13 लेसन आपल्याला इथं आहेत. याच्या अनुषंगानं तुम्ही प्लॅनिंग जर केलं तर प्रत्येक दिवसाला एक लेसन आपल्याला आजपासून जर कंप्लीट केला तर वरचे उरलेले 10 दिवस हे आपल्याला रिव्हिजन करता मिळतील. आणि विशेष म्हणजे हा काउंटडाऊन चार्ट असा काही काम करेल, हा काउंटडाऊन चार्ट तुम्हाला तुमच्या स्टडी रूम मध्ये लावायचा आहे. आणि स्टडी रूम मध्ये लावल्यानंतर प्रत्येक दिवसाला जे तुम्ही प्लॅनिंग केलं ते त्या दिवशी जर कंप्लीट होत असेल तर त्या एका अंकावर आपल्याला रात्री झोपायच्या आधी आपल्याला त्या अंकावर असा कट करायचा आहे. परंतु मित्रांनो, हा कट करताना तुम्हाला आनंद झाला पाहिजे की चला, मी जे काही टार्गेट डिसाईड केलं होतं ते टार्गेट माझं आजच्या दिवसाचं 100% कंप्लीट झालाय. परंतु मित्रांनो, हा कट करताना तुम्हाला आनंद व्हायला हवा, तुम्हाला दुःख व्हायला नको की चला बाबा, अरे यार दिवस गेला असं वाटायला नको. म्हणून मित्रांनो, आणि दर दिवसाला जे जे प्लॅनिंग तुम्ही त्या दिवसाचं केलं असेल, एका दिवसाला एक लेसन हे आपलं प्लॅनिंग डोळ्यासमोर ठेवून आजपासून काउंटडाऊन चार्ट समोर ठेवा आणि अभ्यासाला लागा. बघा, दर दिवसाला या लेसनवर त्या अंकांवर आपल्याला कट करायचं आहे. 11/11ला आपण इथं कट करूया, त्यानंतर 12/11ला इथं कट करूया. कट करताना रात्री झोपायच्या आधी कट करायचं आहे. आणि कट करताना तुम्हाला आनंद व्हायला हवा की माझा आजचा पोर्शन कंप्लीट झालाय. मित्रांनो, जेव्हा तुम्ही शेवटच्या तारखेला इथं याल म्हणजे 16/2च्या नंतर 17/2ला, तर तुमच्या असं लक्षात येईल या 17/2 तारखेला की आपली एक्झाम स्टार्ट होतोय. मित्रांनो, हा अतिशय इम्पॉर्टंट असा काउंटडाऊन, म्हणजे तुमचा आजपासून काउंटडाऊन सुरू झालाय. बोर्ड परीक्षेचं 100 दिवसाचं काउंटडाऊन आहे. ते डोळ्यासमोर ठेवून अभ्यासाला लागा आणि प्लॅनिंग करा. काही अडचण असली तर तुमच्यासोबत जीनियस लर्निंग प्रोग्राम वर्षभर सोबत आहे. काही अडचण असली, प्रॉब्लेम असली तर आम्हाला कॉल करा, काउन्सिलरला कॉल करा, ऑफिसला कॉल करा आणि तुमच्या अडचणी सोडवा. चला, तुम्हाला बोर्ड परीक्षेकरता बेस्ट ऑफ एफर्ट्स. थँक्यू.